मराठवाड्यात मान्सूनच्या आगमनास विलंब होत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। खरीप हंगामाची तयारी पूर्ण करून शेतकऱ्यांनी शेत मशागत करून ठेवलाय। खत बियाणं खरेदी करून पेरणीसाठी सर्व तयारी झाली आहे। मात्र अद्याप समाधानकारक पावसानं हजेरी लावलेली नाही। जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी अनेक भागात पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे आणि त्यामुळे पेरणीची प्रतीक्षा वाढत असून शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेत। परभणीच्या कोल्हावाडी शिवारातील शेतीतून आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। आज 13 जून उलटलाय आणि तरी सुद्धा पाऊस पडत नाहीये। मृग नक्षत्र यंदा कोरडं गेलंय। एल निनोचा प्रभाव मान्सूनवर आहे आणि आपण जर बघितलं तर ही शेती जी आहे ही शेती अशी तयार करून ठेवलेली आहे शेतकऱ्यांनी। परभणी जिल्ह्याचं जर बघायला गेलं तर जवळपास 5.5 लाख हेक्टरवरील पेरणी जी आहे ती या खरीप हंगामामध्ये केली जाते। मग त्याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, इतर पिकं जे आहेत ते घेतले जातात। मात्र यंदा पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांचे डोळे हे आकाशाकडे लागलेले आहेत, कारण पाऊस खूप महत्त्वाचा आहे। पाऊस पडल्यानंतर पेरणी शेतकरी करेल। काय तयारी केलेली आहे? एकूण पावसाचं चित्र यंदा जरा विचित्र दिसतंय। यंदा सर बँकेकडून कर्ज काढून खत बियाण्यासाठी कर्ज घेतलेले। कर्ज घेतलं आणि मार्केटला खत आणि बियाणं आणाय गेलं तरी खत एक तर लिंकिंगचे ते प्रॉब्लेम, पुन्हा खत असले तर साठा नाही म्हणायलेत आणि घ्यायचंच म्हणलं तर मग चढ्या दराने खत घ्यावं लागायले। म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याची अडवणूक करून मार्केटमध्ये असं चालू आहे। आणि गेल्या वर्षी सुद्धा अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात आलता आणि या वर्षी पुन्हा हे दुष्काळाचं सावट असल्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक गर्तेत अडकलेला आहे। पावसाची वाट बघायलो तर बियाणे खत बियाणे शेतामध्ये घालून बसलो आणि टोटल सरकी लावण्यात आली। पाऊस नाही आणि गेल्या वर्षी अतिवृष्टी असून इमा आणि हे काही मिळालेलं नाही, काय नाही। आणि पुन्हा मुलाची फीस 1-2 लाख रुपये भरावं लागते शेतकऱ्याला। हे कुठून आणायचं? याजाने पैसे काढून बियाणे खत घालावं लागते, तर शेतकऱ्यांनी काय करायचं? बहुतेक तर पाऊस कमीच दाखवलेत नाही यावर्षी, तर होईल असं काही वाटत ना। तर धूळ पेरणी करावं की नाही हे बी कळना। गेल्या वर्षी विमा मिळालाच नाही, दुष्काळ मिळालाच नाही। आता देईन असं सरकार वाटते पण काय द्यायच ना। पाऊस केव्हा पडतो, पेरणी केव्हा करावी आणि त्यानंतर पुढे पीक कधी येईल, त्याच्यानंतर पुढचे गणित हे सर्व अवलंबून जे आहेत ते पावसावर आहेत। त्यामुळेच आता आशा करूयात की लवकरच पाऊस जे आहे ते बरसेल। पंकज क्षीरसागर, ABP माझा, मानवत।